अरे बाबा, जिल्हा नियोजनची बैठक ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरची बैठक होती। त्या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आणि मुंबई शहर जे आता मुंबई एक आपली आर्थिक राजधानी आहे, इथं जगभरातले लोक येतात आणि या ठिकाणी म्हणून या मुंबई शहरातले जेव्हा मी डीपीडीची एक जिल्हा नियोजनची बैठक घेतली तेव्हा अनेक आमदारांनी सर्वच आमदारांनी काही सूचना केल्या होत्या। त्या सूचनांप्रमाणे मुंबईतली हॉस्पिटल असतील, मुंबईतली उद्यानं असतील, मुंबईतले रस्ते असतील, त्याचबरोबर जे नवीन काही आपले प्रकल्प आहेत या संदर्भ कोळीवाडे आहेत, कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर आपले किल्ले आहेत काही मुंबईमध्ये, त्याचं रिस्टोरेशन झालं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे, क्वालिटी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे। तर अशा सर्वच चर्चा जिल्हा नियोजन बैठकीत झाल्या होत्या आणि त्या आजच्या या बैठकीमध्ये मी सर्व सविस्तरपणे अजितदादा आणि आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात आवश्यक तो निधी मी मुंबई शहर आणि ठाण्यासाठी जिल्ह्यासाठी ठेवण्याची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं ठाणे जिल्हा देखील मोठा जिल्हा आहे। 18 आमदार प्लस विधानसभा, 3-4 विधान परिषदचे आमदार, खासदार आणि एकंदरीत सगळ्यात मोठा जिल्हा असलेला म्हणजे विभाजन पालघरचं व्हायच्या आधी 24 आमदार असलेला त्या भागात देखील अनेक जे प्रकल्प आहेत, आरोग्य सुविधा आहे, शैक्षणिक सुविधा आहेत, म्हणजे मॉडेल स्कूल असेल, त्याचबरोबर स्मार्ट PSC असेल, याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे आणि काही आपले पर्यटन क्षेत्र आहेत, पर्यटन स्थळं आहेत, त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। या सर्वांवर आरोग्य, शिक्षण, टुरिझम आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर यावर जे पैसे आवश्यक आहे त्याची देखील मागणी केलेली आहे आणि नक्की मला वाटतं यामध्ये विकासासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाहीत एवढं मात्र या ठिकाणी आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। शहाजीराजेंच्या स्मृतीस्थळाची दुरावस्था कर्नाटकात झालेली आहे, त्यामध्ये शासन पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे। शहाजीराजांच्या समाधीचं स्मारकाचं दुरुस्ती झाली, दुरावस्था झाली आहे, तर त्या ठिकाणी शासन पूर्णपणे ती बाब गांभीर्याने घेईल। मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही, पण मला एवढं माहित आहे जिथं जिथं आपत्ती येते, जिथं जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो। आज दिल्ली तुम्हाला पुरस्कार मिळतोय महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला सरद या संस्थेने आणि अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे। खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांनी अटक ते कटक अशा प्रकारचा झेंडा फडकवला आणि दिल्लीच्या तख्तावर देखील मराठेशाहीचा झेंडा फडकवण्याचं काम त्यांनी केलंय। असा मानाचा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।